गुर्जर शिवव्यास या अतिशय महान विद्वानाकडून तयार केलेली आहे प्रसाद सेवा। या प्रसाद सेवेचा आपण श्रवण करताय। आणि स्वामी चक्रहांनी सांगितलेली आहे प्रसाद सेवा। ती प्रसाद सेवा कशा प्रकाराने करावी अशा माध्यमातून आपण ऐकत आहात। अशी असलेली प्रसाद सेवा काल झालेलं होतं। जे प्रसन्नतेने दिल्या जातं, ज्याच्यामध्ये प्रसन्नता ठेवल्या जाते, ती प्रसन्नता ज्या वस्तूमध्ये आहे ते विशेष असो प्रसाद असो ते आपण नमस्कारायला पाहिजे। ती प्रसन्नता 7 प्रकारची। एक ईश्वराची, दुसरी भक्ताची, तिसरी निमित्ताची, चौथी सुहृदाची, पाचवी अनुसरल्याची, सहावी बोधवंताची, सातवी वेदवंताची। अशा 7 प्रकारच्या प्रसन्नता निक्षेपल्या जातात। 7 प्रकारच्या प्रसन्नता असतात। परंतु या 7 मध्ये अवघ्यामध्ये जी प्रसन्न वस्तू आहे ते निमित्ताची प्रसन्नता थोर। निमित्त म्हणजे आपल्याला बोधाला निमित्त आहे, त्याची प्रसन्नता थोर। का? संपूर्ण अवघ्या धर्मारक्षण, संपूर्ण याला तो धर्माला रक्षण राहतो, म्हणून निमित्ताची प्रसन्नता थोर मानलेली आहे। आणि गोसावी ती आधी मानव, ते सर्वात पहिले जेने दाखविले आनंद कंदा, तो उपकार न फिटे मजकदा, तूच फेडी परमानंदा। अशा माध्यमातून ती प्रसन्नता पहिल्यांदा मानवायची। कारण काय होतं, बहुत गुणे बहुत काळाने उपयोगा जातात, पण अल्प गुण अल्प काळ उपयोगाला जातात। म्हणजे काहीपासून चांगला गुण मिळाला तो शेवटपर्यंत उपयोगी जातो, काहीपासून थोडका गुण मिळाला तो अल्पकाळ उपयोगी जातो। अशा प्रकारची जी प्रसन्नता आहे ती महत्त्वाची आहे। हा माहीम भट्टाला स्वामी चक्रांनी हे केलं। शांताबाईसाला स्वामींनी सांगितलं, शांताबाईसाला गोसाव्यांनी निरोपलं की निमित्ताची प्रसन्नता थोर। निमित्त जो झाला त्याची प्रसन्नता थोर पाहिजे। म्हणून आपण असा जो निमित्त आहे त्याची प्रसन्नता, त्याच्यामध्ये शास्त्राची प्रसन्नता, त्याच्यामध्ये निमित्ताची प्रसन्नता, त्याच्यामध्ये आपल्यावर कोणी काही उपकार केला त्याची प्रसन्नता,
अशी प्रसन्नता आपल्याला अंतःकरणात आठवणं ही सुद्धा प्रसाद सेवाच आहे. ही सुद्धा प्रसाद सेवाच आहे. म्हणून ते म्हणतात की जीवाच्या माध्यमातून जीव दोन्ही आहे, पण जो निमित्त आहे त्याची प्रसन्नता असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावर विपरीतत्व येऊ देणं अतिशय वाईट. ज्याच्यापासून आपण काहीतरी शिकलो त्याच्यापासून जर आपल्याला विपरीतत्व झालं तर काय होतं, तर शास्त्र जाईल, शास्त्राचं रहस्य जातं. अन्यथा ज्ञानाला पात्र होतो, सकळ अर्थ त्याच्यापासून विपरीत निघतात. आपण ज्या गुरुवर विपरीत झालो, ज्यापासून आपल्याला बोध झाला आणि त्याच्यावर जर विपरीत झालो तर ते शास्त्र अन्यथा ज्ञानाला जातं. त्याच्यापासून सकळ अर्थ विपरीत निघतात आणि विपरीत निघून तो जीव हळूहळू कथनाला कारण होतो, अभिलाषेला कारण होतो, मान्यतेला कारण होतो, अनाधिकाराला कारण होतो. आणि एवढे दोष त्या विपरीतत्वापासून होतात. मग आमच्या स्वामी चक्राने सांगितलं की बुवा अशा प्रकारचा भाव आपण त्या अंतःकरणात नसावा, ही सुद्धा एक प्रसाद सेवा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी प्रसन्नता जाये ते क्रियास्वरूप, ज्या ठिकाणी प्रसन्नता निक्षेपली आहे ती विशेषाद्वी प्रसन्नता आहे, ती प्रसादात्मी प्रसन्नता आहे. ज्याच्यापासून ज्ञान झालं तीही प्रसन्नता आहे, तीही प्रसन्नता आहेच आहे. तर अशा प्रकारची ज्या ज्या ठिकाणी प्रसन्नता होऊन झालेला आहे त्या ठिकाणी विपरीत्व होईल, विपरीत्व बुद्धी येऊ द्यायची नाही. आणि जर आली तर नसुद्धा संबंध उरेल. जर विशेषाच्या ठिकाणी विपरीतत्व आलं म्हणजे विशेषाच्या ठिकाणी जर विपरीत बुद्धी आली आणि तो विशेष नमस्कारला तर तो फक्त संबंध उरेल, त्याच्यातली प्रसन्नता निघून जाते. त्याच्यातली काय होते, प्रसन्नता निघून जाते. प्रसन्नता असल्याशिवाय त्या संबंधाला आपल्याला गोमट लागणार नाही, विशेष प्रकारचं गोमट लागणार नाही आणि त्या ठिकाणी सहाय्य होणार नाही. म्हणून ते म्हणतात की पुरुषाच्या करणीये अकर्णीये दडते. पुरुषाच्या कृतीतून ही प्रसन्नता काय होते, दडपल्या जाते. जर आपला आचार विचार व्यवस्थित नसला तर ती प्रसन्नता त्या ठिकाणी काय होते, दडपते. म्हणून त्यांनी सांगितलं तेने करून योग्यता न लागता अयोग्यता लागते. म्हणून अशा प्रकारची प्रसाद सेवा करत असताना याचं सुद्धा जीवनामध्ये भान असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे परमेश्वर संबंधाचा विस्तार, संबंध सांगितला तो विस्तारपूर्वक सांगतात. एक आहे एक संबंध मात्र, एक नसुद्धा संबंध, एक सामान्य संबंध, एक विशेष संबंध, एक सेवासहित संबंध. अशा प्रकारचे संबंध ते विशेष सांगितलेले आहेत. आता ते म्हणतात संबंध मात्र, एक संबंध मात्र याचा कशाला म्हणतात, नसुद्धा संबंध मात्र म्हणजे काय ते सांगतात. त्याचा अर्थ की संबंध मात्र कशाला म्हणतात तर ते म्हणतात विजय करिता हेतू. स्वामी चक्रधर एखाद्या वेळेस रस्त्याने चाललेले आहे, विजय करता म्हणजे जात आहे, आनिकाच्या परी चालता, आनिकासाठी चाललेले आहे आणि चालता श्री चरणी स्पर्शिता संबंध. अशी जे चालता चालता एखाद्या गोष्टीचा संबंध झाला तो संबंध मात्र. अशी म्हणजे एखाद्याच्या गोष्टी करणे या गावाहून दुसऱ्या गावाला निघाले आणि जाता जाता एखाद्या ठिकाणी बसले, एखाद्या ठिकाणी त्यांना थोडा वेळ विश्रांती झाली तर जो संबंध आहे तो संबंध मात्र. तो काय आहे, संबंध मात्र. त्यानंतर संबंध मात्र बोली. आता नसुद्धा संबंध,
एक संबंध मात्र सांगितला, एक नसुद्धा संबंध. ते म्हणतात नसुद्धा संबंध म्हणजे हेतू आणि काचा चालले एकाच्या हेतूने. स्वामी चक्रधर एकाच्या हेतूने रस्त्याने चाललेले आहे आणि एका आता इथून तर जाता जाता दरकोस मुक्काम करत करत वृद्धपुरून पैठणला जात आहे समजून घ्या स्वामी. आणि जाता जाता मार्गी वस्ती झाली, रस्त्यामध्ये कुठंतरी वस्ती स्थान झालं. तो न सुद्धा संबंध बोलले. संबंधाचे प्रकार सांगितले, स्थानाचे संबंध आहेत ना, त्याचे संबंधाचे प्रकार सांगितले की संबंध कशाला म्हणतात, न सुद्धा संबंध कशाला म्हणतात. न सुद्धा संबंध कशाला सांगितला, तो संबंध मात्र, तो संबंध मात्र, पहिला संबंध मात्र आणि दुसरा नसुद्धा संबंध. तो कसा, चाल अनिकाच्या हेतू चालत असताना मार्गामध्ये वस्ती झाली तर तो नसुद्धा संबंध. आणि जो एक संबंध मात्र सांगितला तो कसा आहे की स्वामी चक्रधर चालतात विजय करण्याच्या हेतूने आणि चालता चालता चरणी स्पर्श होतो, तो संबंध. या दोन्ही ठिकाणी कृपा ठेविली नाही, या दोन्ही ठिकाणी कृपा ठेविली नाही. तर काहीच नाही म्हणू काय ना, अनुसूत नाही येतुले. कृपा शक्ती नाही असं नाही, अनुसूत नाही म्हणजे तिच्यामध्ये त्या संबंधाच्या ठिकाणी कृपाचा निक्षेप झालेलाच आहे, परंतु अनुसूत नाही म्हणजे त्या ठिकाणी कृपेचं कार्य नाही, त्या ठिकाणी कृपेचं कार्य नाही. हेतुलाची संबंध मात्र, माया मुख्य, कृपा अनुसंग. आता सामान्य संबंध, आता पुढे सांगतात सामान्य संबंध. अनिकाच्या हेतू विजय केले, अनिकाच्या हेतूनी रस्त्याने चाललेले आहे. परमार्गी केतुला काळ मागीलाची वाट पाहणे. एखाद्याच्या हेतूनी चालता आहे, चालता चालता काय झालं, परमार्ग आहे म्हणजे भक्तिजन आहेत आणि एका ठिकाणी थांबले मागचे लोक येण्यासाठी, मागच्यांची येण्यासाठी वाट पाहत आहे. अथवा श्रीचरण प्रक्षाळला, गुळला विडा झाला, एवमादिक तो सामान्य संबंध. सामान्य संबंधाची व्याख्या काय केली की परमार्ग हे स्वामी अनिकाच्या हेतूनच चाललेले आहे, परमार्ग भक्तजनता आहे, मागं पडले म्हणून मागच्यांची वाट पाहण्यासाठी स्वामी थांबले. अथवा एका ठिकाणी थांबले, श्रीचरण प्रक्षालन केलं, गुळला झाला विडा झाला, चरित्रात आपल्याला असं ऐकायला मिळतं. तो सामान्य संबंध. तो काय आहे, सामान्य संबंध. का तर ते तर हेत धरून विजय केले. आता पुढे सांगतात जिथं हेत धरून विजय केले, हेती धरून म्हणजे अमक्या गावाला आपल्याला जायचं आहे. स्वामी चक्रधरांनी सांगितलं की आम्हाला जेऊरला नाही जायचं, आम्हाला पापविनाशनीला जायचं आहे का नाही. हेतू पापविनाशनीचा आणि बाईसाचा आग्रह जेऊरचा, परंतु स्वामींना जायचं होतं पापविनाशनीला. ते तर हात धरून विजय केले, त्याला म्हणतात स्थान, त्याला म्हणतात स्थान झाले. त्यांना काय झालं, स्थान झालं. नाना लीळा झाल्या, नाना दाने दुःख निवृत्ती झाली. काही ठिकाणी नाना लीळा झाल्या, नाना दाने दिले, दुःख निवृत्ती झाली, निरोपण झालं, भेट झाली, वेद बोध प्रेम येतुले वर्तले. तो विशेष संबंध. परमेश्वराचे स्थानाचे प्रकार सांगितले, संबंधाचे प्रकार सांगितले. नाना लीळा झाल्या, जसं डोंबेग्राम अनेक प्रकारच्या लीळा झाल्या, जसं बीड अनेक प्रकारच्या लीळा झाल्या, नाना प्रकारचे दानं त्या ठिकाणी दिले, दुःख त्या ठिकाणी काय केले, निवृत्ती केली, निरोपण केले, भेटी झाली, अनेक लोकांच्या भेटी झाल्या.
वेधाला कारण झाले, बोधाला कारण झाले, अथवा प्रेमाला कारण झाले, पैठणसारखं. इतकं ज्या ठिकाणी वर्तलं ते काय आहे, विशेष संबंध. अशा प्रकारचा विशेष संबंध तेथे कृपा प्रसन्न होऊन. या सर्व स्थानांच्या ठिकाणी जी कृपा आहे त्या कृपेसोबत प्रसन्नता नावाची शक्ती ठेवलेली आहे आणि ते समजतापशी अधिक इतर स्थानापेक्षा त्या स्थानाच्या ठिकाणी ही कृपेचं कार्य अत्यंत आहे. अशा प्रकारचा तो संबंध, तो विशेष संबंध बोली. असे संबंधाचे सांगितले प्रसाद सेवेमध्ये. इतकं बारकाईने निरीक्षण करून सांगितलं की त्याला म्हणतात की विशेष संबंध. जितक्या ठाई दुःख निवृत्ती झाली, जितक्या ठिकाणी सुखप्राप्ती झाली, तो विशेष संबंध आपण अंतःकरणात आठविले. सेवासहित संबंध. आता पुढचा सेवा संबंध सांगतो. सेवासहित संबंध म्हणजे सेवा लक्षणे. श्रीमूर्तीच्या विनोगा गेले, ज्या ठिकाणी मूर्तीच्या विनोगा पदार्थ गेले याला म्हणतात सेवा संबंध. ज्या ठिकाणी श्रीमूर्तीच्या विनियोगा वस्तू गेल्या त्याला काय म्हणतात, सेवा संबंध. जैसे फुटा, जसा फुटा उदाहरण दिले त्यांनी. जैसे दुटी, जसे टोपरे, जसे उपान्न, ज्या ज्या ठिकाणी उपयोगा गेले. ऐकणे ते जे आहेत ते सेवा संबंध. ते काय आहे, सेवा संबंध. काजे का म्हणून गोसावी फुट्यावरी सेवा संबंध म्हणितला. ऐका नाही, स्वामी उपरण्यावर बसले. कोणाच्या? स्वामी फुट्यावर बसले. कोणाच्या? उपाध्य सारंग पंडित. याला म्हणतात सेवा संबंध. हा काय? सेवा संबंध. जिथे जिथे उपान्न उपयोगी गेले ते काय आहे, सेवा संबंध. जैशी महाद्वारीची कवाडे. आणि सांगतात की सेवा संबंध कशाला म्हणतात. जसे महाद्वारीची कवाडे. दररोज गोविंद प्रभू आपले स्वामी चक्र महाद्वाराचे कवाड धरत होते आणि आपला एक श्रीचरण भट्टोबाचा हृदयाला ठेवत होते. स्वामींच्या उपयोगी गेलं ते, म्हणून तो सेवा संबंध. त्या कवाडाचं ज्या ज्या वस्तू आपल्याला नमस्कारणी आल्या ते प्रसाद सेवेमध्ये आठवणं म्हणजे काय, हा सेवा संबंध. जैसे महाद्वारीची कवाडे. शयनासनाचा माचा. स्वामी ज्या माच्यावर बसले ही सर्व प्रसाद सेवा आहे. स्वामी ज्या ज्या माच्यावर बसले ते सेवाच आहे. ऐका नाही, माचा म्हणजे खाट. खाटवर बसले, उपयोगी गेली ती सेवा. आणि संबंधही होते. काजे का म्हणून कवाटे श्रीमूर्तीचे रक्षणाला उपयोगी गेला आणि माचा तो श्रीमूर्तीच्या शयनासैनी उपयोगी गेला. म्हणजे तो झोपायच्या उपयोगी गेला आणि कवाड स्वामींच्या रक्षणाला उपयोगी गेलं, म्हणून ते काय आहे, सेवा संबंध. माथ्यावरचं पाठू म्हणजे खाटच्या मधला भाग. खाटच्या ज्याच्यावर झोपतो, नुसत्या माथ्यावर थोडं झोपतो आपण. माचे तर चारही साईडनं गेले ना. मधलं जो खाट आहे ना घरी, त्याच्यावर झोपता. हां, माथ्याचा पण. हां, म्हणून माथोडी, म्हणून माथोडी असते. हा ना, जुना माथ्याचा पाटू, नव्या माथ्याचा पाटू म्हणजे तो. हे प्रसाद सेवा आहे. हे स्वामींच्या उपयोगी गेलेल्या वस्तू आहेत. ये तुली कृपा परी कणव अधिक जाणा. इतकं जर नमस्कार केलं तुम्ही व्यवस्थितरित्याने तर तुमची परमेश्वराला कणव निष्पन्न होते. तुमच्याकडं परमेश्वर पाहायला तयार होतो. या प्रसाद सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या प्रसाद सेवेच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याकडं पाहतात. म्हणून या वस्तू नमस्कारताना हे आठवावं लागेल. आपण जातो, काही काष्ट राहतात,
त्या काष्टावर लिहिलेलं राहतं आहे का नाही. महाद्वारीचे कवाट, माचियाचा पाटू, अमक्याचा असं राहतं. ते त्या ठिकाणी वाचल्यानंतर त्या ठिकाणी ते आठवणं म्हणजे त्याला म्हणतात प्रसाद सेवा. म्हणून ते म्हणतात की त्याला म्हणतात ईश्वराची कणी होती. यात सेवासहित संबंध बोली दे, याला संपूर्ण सेवासहित संबंध म्हणतात. याचे 3 पक्ष, या सर्वाचे 3 पक्ष, उत्तम मध्यम कनिय. आता उत्तम कोणता? हेतू क्रिया संबंध असे तो उत्तम संबंध. ज्या हेतूने जी क्रिया परमेश्वराने केली तो संबंध काय आहे? ज्या ठिकाणी परमेश्वराचा हेतू होता ती क्रिया केली तो हेतू, तो संबंध काय आहे? उत्तम संबंध. परमेश्वराने काही काही हेतुरूप क्रिया केलेल्या आहेत, काही काही ठिकाणी मुद्दाम बसून त्या क्रिया केलेल्या आहेत. तर हेतुरूप संबंध जो आहे तो उत्तम संबंध. जसा सांडवा, उदाहरण दिलं, जसा सांडोवा. सांडोवा म्हणजे पूल. स्वामींना प्रवृत्ती झाली, आम्हाला पलीकडे जायचं, काय बांधा? सांडवा म्हणजे पूल बांधा. नागदेव न होते, भक्तिजन होते, पण माझ्यासारखे गांडे होते, तुमच्यासारखे हुशार नव्हते. त्याच्यामुळे ते काय झालं, आमच्यासारखे पळ काढायला लागले. स्वामी म्हणतात सांडवा बांधा, नाही तर इथून तर जा. आता बांधण्यापेक्षा जाणं कसं राहतं अतिशय उत्तम, सोपं, डोक्याला ताण नाही. म्हणून काय झाले, माझ्यासारखे भक्तिजन चालले गेले, पण तुमच्यासारखे मागून आले प्रवृत्तीचे परमेश्वराच्या. आल्यानंतर त्यांनी विचारलं नागदेवानी, जी जी भक्तिजन कुठे गेले? त्यांना सांगितलं म्हणे आम्ही सांडवा बांधा, नाही तर जा. स्वामींची उदासीनता पाहिली. तो म्हणतो जीजी मी बांधू, काय हरकत नाही म्हणे. मग हळूच म्हणतो त्यांना मदतीला बोलवू. हा म्हणे. आले. आल्यानंतर त्या भक्तिजनांना भट्टोबा म्हणतात, मी दगड आणून देऊ, तुम्ही याच्यात ठेवता का? तुम्ही दगड आणून देता, मी पाण्यात ठेवू, त्याच्यात बी सोपंच पाहिजे. ते म्हणतात चला इथं त्यांनी दगड आणून दिले तर पाण्यात बुडी मारून ठेवून कोण? मोठी मोठी पंचायत असं करतो म्हणे, आम्ही दगड आणून देतो, तू पाण्यामध्ये ठेव. असा सांडोवा हा परमेश्वराने हेतूने बांधला. हा सांडोवा उत्तम संबंध. हा काय आहे? उत्तम संबंध. क्रिया नसोनी हेतू संबंध असे तो उत्तम संबंध. कधी कधी क्रियेमध्ये हेतू संबंध नसतो, काही दिसत नाही, परंतु ती क्रिया परमेश्वर घडून आणतात, त्याला बी उत्तम संबंध बोली. जैसे गुंफे रिगवणी. परमेश्वर डोमेग्रामला चिन्नतळीच्या गुंफेमध्ये जायचे, रिगवणी करायचे, कधी निगवणी करायचे. काही हेतू नसायचा, आपल्याला कळत नव्हता, पण आता हेतू नाही, पण परमेश्वराचा तो काय होता? हेतू होता. याला म्हणतात तो उत्तम संबंध. हेतू विना काही संबंध असे ना नसे. हेतूशिवाय कोणता संबंध नाही. हेतू असे तो अनिका जीवाचा. हेतू काय आहे? परमेश्वराचा हेतू एकच आहे, आपला हेतू फक्त एकच राहतो. मंदिरात आपण जे काही करू ते हेतुरूप करतो, पण आपला हेतू काय राहतो? आपला हेतू असं राहतो, नारळ ठेवतो आहे, मुलाचं लग्न होऊ दे, मुलीचं लग्न होऊ दे, जावयाचं पटत नाही पटू दे, नाही होत माझी तब्येत ठीक राहत नाही, तब्येत ठीक होऊ दे, मला सर्दी झाली विळा ठेवतो, खोकला झाला खोकलायला विळा ठेवतो, डोकं दुखायला लागलं डोकं दुखीच्या ठिकाणी विळा ठेवतो, आहे का नाही? अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी फक्त विळा. कोणी फक्त सांगावं की अमक्या ठिकाणी अमकं केलं की ठीक होतं, की दुसऱ्या दिवशी गाडी करून
चालला तिकडे. सर्व आपले हेतूच आहे, पण आपल्या हेतूच आहे. दुसऱ्याच्या हेतूसाठी करतो का आपण? परनिष्ठ हेतूसाठी कधी केलं का? नाही बुवा, पुढच्याला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. हा विडा का ठेवतोय? अमक्याला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. असा कोणी विडा ठेवला का? त्याला मी म्हणते ना की स्वतः असं दुसऱ्याला असं थोडं जाहीर करायचं माईकवर, असं थोडं जाहीर करायचं मी विडा ठेवतो आहे पण अमक्याच्या प्राप्तीसाठी ठेवतो आहे, असं काही जाहीर करायचं नाही. पण केलं का कोणाचं अभिष्टचिंतन? परमार्गाचं अभिष्टचिंतन. पोराचं करसाल, पोराच्या शिक्षणाचं करसाल, पोरीच्या शिक्षणाचं करसाल, पोरीच्या संसाराचं करसाल, आहे का नाही? हेच काय नातवंडाच्या शिक्षणाचं करसाल, हेच काय नातवंडाच्या पोरगा जरी झाला तर त्याचं बी तुम्ही संगोपन करायला, विडा ठेवायला कमी करणार नाही, जगले तर. पण देवाने ते आयुष्य दिलं नाही, ती गोष्ट सोडून दे, नाही तर तेही केलं असतं. म्हणून परमेश्वराचा उत्तम संबंध. तर मग सांडवा, तर मग त्याच्यामध्ये स्वामींचं तर काही स्पर्श वगैरे झाला नाही, मग ते आणि त्याच्यावर कोण गेलं? मी गेलो. तो सांडवा बांधल्यावर कोण गेलं? म्हटलं का मी गेलो? आणि मग काय संबंध आला नाही? ओ, सांडवा बांधून पलीकडे कोण गेलं? म्हटलं का मी गेलो? बांधताना काय संबंध आहे? परमेश्वराचा इच्छा काय होती? मला तिकडं जायचं. मग आता बांधता बांधता का पाण्यात ते बी म्हणते मी ठेवू लागतो दगड? नाही, सांडवा बांधून त्याच्याहून गेले ना, मग त्याच्याहून गेले तर काय झाला? संबंध झाला का नाही? मग तो संबंध वंदीय नाही आहे का नाही? बांधायच्या आधी होता, बांधायच्या आधी कसं काय राहील? तेच उत्तम संबंध म्हणजे स्वामींचा हेतू की मला इथून जायचं आणि ते बांधायला लावलं आणि त्याच्यावर स्वामी गेले, हा उत्तम संबंध. हेतू पुरस्कार बांधायला लावलं. जिकून बी रस्ता होता पण मला इथूनच जायचं, तिकूनही रस्ता होता पण मला इथूनच जायचं, हा हेतू. आणि त्या सांडवा बांधल्यानंतर स्वामी प्रत्यक्ष त्याच्याहून गेले नसते तर संबंध नसता झाला, पण पलीकडं गेले म्हणून तो संबंध. तिथला जर विशेष आणला तर तो काय आहे? प्रसन्नतेचा आहे. हे याच्यातून सांगितलं. भेटन का? कोणत्या गावाला बांधला सांडवा? नाही, चितोडा नाही, बऱ्हाणपूर, कुठं पैसपूरला? कोणत्या गावाला बांधला सांडवा हे बी माहीत पाहिजे ना. साला गावाला जायचं नावच माहीत नाही, तिकीट द्या, नाही अमक्या गावाला, हो तो पूल आहे त्या गावाला, पण त्या गावाचं नाव तर माहीत पाहिजे ना. तेव्हा तर तीन तो कंडक्टर तिकीट नाही तर विचारच कर कोणतं गाव. आता सांडवा बांधला तर कोणत्या गावाला मला बी माहीत नाही. सारखेच आपण दोन्ही. नाही ना, मला माहीत नाही ना कोणत्या गावाला. हां, कोचूर. मला माहित नाही. कोथूरला बी असा मोठा पूल झालाय, म्हटलं तो सांडवाच आहे का काय. कोणत्या गावाला? खडकुलीला स्वामी चक्रांनी सांडवा बांधलेला आहे आणि त्या गावाचं नाव तर माहीत पाहिजे बाबा. काय खरं आहे आपलं सर्व लीळा चरित्र. किती वेळा झालं? तुम्ही किती वेळा ऐकलं? नाही ऐकलं? नाही? किती वेळा? 3-4 वेळा. वा वा. तुम्ही? नाही, एकदा बी नाही. एकदा बी नाही ऐकलं. तुम्ही? एकदा पण कमी. एकदा कमी ऐकलं. तुम्ही दुसऱ्यांदा अपुरं ऐकलं. अशा प्रकारचा सांडोवा, ज्या सांडोव्याला हेतुरहित हेतुयुक्त बांधला, अशा प्रकारे तो म्हणतात हेतू
तो कसा अनिका जीवाचा, परमेश्वराचा जो हेतू आहे तो जीवाला दुःखातून मुक्त करायचा हाच हेतू आहे. आणि मग त्याच पांती निर्हेतुक बोली जी, त्याच पांतीला स्वामी चक्र यांचा किंवा परमेश्वर अवताराचा निर्हेतुक संबंध जातो. जैसे रुक्मिणी औसा कारणे विजय केले. रुक्मिणी औसा कारणे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जेव्हा गेले तेव्हा मार्गी आसन झाले, ते स्थान निर्हेतुक बोली. रुक्मिणी औसाला भेटायला गेले श्रीकृष्ण चक्रवर्ती, तेव्हा रस्त्यामध्ये जिथं जिथं बसले ते स्थान काय झाले, निर्हेतुक, म्हणजे काही हेतू नाही. जसे स्वामी पाणी पात्रा विजय केले. स्वामी भिक्षा मागायला जात होते. अधिकार्या ते गिवसिती, हेतू काय, अधिकार्या ते गिवसिती. भिक्षेला जाण्याचा हेतू काय, की अधिकार्याला गिवसणं. का दुःखी पडलेल्या कोणाला तरी दुःखातून काय करणं, काढावे, असा हेतू आहे. परंतु तेथं मार्ग चालताना ज्या ज्या ठिकाणी बसले हा सर्व निर्हेतुक संबंध, हा सर्व काय झाला, निर्हेतुक संबंध. अनेक सांगतात जैसा कोळविळीचा काटा, गोविंद प्रभू बाबाचा स्वभावाचे नि अर्थे झाला तू निर्हेतुक. जेवता जेवता पळाले तो काटा मोडला, पण ज्या ठिकाणी बसले ती जागेला तो जो संबंध आला तो निर्हेतुक झाला. लीळा कोणाची केली, काट्याची केली. बसले ज्या ठिकाणावर ती जागा म्हणजे निर्हेतुक संबंध. काट्यामध्ये जो जीव होता त्याचा संबंध, काटा मोडला जीवाचं संपादकत्व झालं. काट्याचा मुख्य हेतू ऐका नाही, तो काट्याचा मुख्य हेतू, पण ज्या जागेवर बसले ते निर्हेतुक जागा. म्हणून हा पवित्राचा पवित्र संबंध, दुर्लभाचा दुर्लभ संबंध, मंगळाचा मंगळ संबंध हा आमचा अशा प्रकारचा आहे. हा 8वी, याला मी प्रसाद सेवा म्हणतो. यालाही काय म्हणतात, प्रसाद सेवा. श्री प्रभूचे वस्त्र आणि सांगतात संबंध कसा. गोविंद प्रभू बाबाला स्नान द्यायचं होतं. श्री प्रभू बाबाचे वस्त्र घाण झालेले होते. नवे वस्त्र स्वामींनी आणलेले होते. श्री प्रभू बाबाला स्नान द्यायला आलं, नवे वस्त्र ओळगवले, जुने वस्त्र बाईसाला वाटलं खूप घाण आहे म्हणून काय केलं, झटकले. स्वामी म्हणतात बाई हे काय करता, म्हणे हा रजे भरला अशी. तेव्हा स्वामी म्हणतात बाई रजे, गोविंद प्रभू बाबाचं वस्त्र आणि ते रजे म्हणजे धुळीने बसलेलं आहे का, अरे हे ब्रह्मादिका दुर्लभ. हे कोणाला दुर्लभ आहे, ब्रह्मादिकाला सुद्धा दुर्लभ आहे. तर मनुष्य तिथं कुठं लागला, मनुष्य तिथं कुठे लागला, तेथीचे परमाणू ते भक्तिजनाला दुर्लभ, जेथीचे रज तेथीचे वस्त्र ते दुर्लभ, जेथीचा पदार्थ तो दुर्लभ, सर्व काय आहे हे दुर्लभ. तेथीचा म्हणजे चेतन भिक्षुक तो दुर्लभ. स्वामी चक्राचा चेतन भिक्षुक सुद्धा कसा, आज भेटला उद्या भेटेल याची गॅरंटी नाही. आपलं कसं राहतं, हे बुवा तर काय होता, दररोजच भेटतात आहे का नाही, पण आज भेटला तर उद्या भेटेल याची गॅरंटी आपल्याला नाही. इतकी दुर्लभता आतल्या अंतकरणामध्ये असवावी. चेतन वस्तूबद्दल दुर्लभ, श्रीमूर्तीबद्दल दुर्लभ, अशी दुर्लभता सांगतात. अशा प्रकारची दुर्लभता आपल्या अंतकरण. दुर्लभता अर्थ होतो दुष्करी कष्टी न पविजे, त्याला काय म्हणतात, दुर्लभ. आता स्थान प्रसाद दुर्लभ कसं, ते म्हणतात स्थान आणि प्रसाद माहितच आहे तुम्हाला. स्थान कशाला म्हणतात, मागे सांगितले जे संबंध याला स्थान म्हणतात. प्रसाद कशाला म्हणतात, स्वामी चक्रांनी प्रसन्न केलेले ज्या ज्या लीळा त्याला काय म्हणतात, प्रसाद. आपल्याला फक्त प्रसाद म्हटला की एकच माहित आहे, कोणता, ऐकलं बरोबर सांगितलं, प्रसाद म्हटलं की ऐकलं.
मला वाटतं एका कुठं तरी प्रसाद बांधणी होती, भालतकर बाबांनी भाषण केलं होतं. त्या ठिकाणी शिऱ्याची पंगत होती. तिथं होता प्रसाद बांधणी अभिषेक महोत्सव. लोक खूप ऐकायला आलेले होते, लोक पुढचे विद्वान होते. ते म्हणतात प्रसाद बांधणी. सर्वांना माहीत आहे की प्रसाद बांधणी, प्रसाद तर माहीत पाहिजे, पण लोकाला प्रसाद बांधणीचा अवसर माहीत आहे. काय म्हणे त्या ठिकाणी शिरा होता, सर्वांनी केळीचे पानं घेतले, त्याच्या शिरा टाकला की बांध प्रसाद बांधणी अभिषेक महोत्सव. आपण काय करतो? चक्रधर जयंतीला गेलो की काय करतो? प्रसाद बांधणी. संध्याकाळसाठी सकाळसाठी अरे नाही तिथंच खायला बापा, पण नाही डबा घेऊन जातो. मग बुंदी असले तर वांदाच नाही. ते मंदिरात बी असलं तर ते लोक जेवायच्या आधी बुंदी, अहो ही बुंदीच काय नसुद्धी वांग्याची भाजी जिच्यामध्ये काहीच रहस्य नाही, ती सुद्धा काय करतो आपण, पहिली पंगत बसून दिली बायांची की सर्व टोपले तांबे गलासाठी घेऊन जाता इथलं जाय तिकडं. प्रसाद बांधणी अभिषेक महोत्सव आहे का नाही? आता विचारायला करायचा हो ना, प्रसादच बांधणीची सांगतो. ते काय राहत त्याला काय म्हणतो तुम्ही? भालतकर बाबाची गोष्ट विचारताय तुम्ही. खरंच आहे ना, खरंच सांगितली होती ना. मला चांगलं आठवतं ना. फार कोणत्या गावाला इकडंच कुठतरी कार्यक्रम, कोणत्या गावाला सांगितली होती आठवत नाही, पण चांगली आठवते की त्यांनी हे सांगितलं. खरंच त्यावेळेस पाहिलं आम्ही प्रत्यक्ष. शिरा होता, ते पंक्ती बसायच्या आधीच बायांनी काय केला, प्रसाद बांधणी अभिषेक. खोटी गोष्ट. आणि आता काय मी बोलतोय खरं मी इथं भाजी काय करतात, दुसरी पंगत बसो का नको बसो, प्रसाद बांधणी भाजी बांधणी अभिषेक. हो ना, त्या मंडळीला इथे येऊ वाटत नाही, त्यांनी उपदेश घेतलेला नसतो, ते अन्य राहता इथं, त्यांना यायला लाज वाटते. मग अरे बापा, सकाळपासून कोणीच भेटलं नाही, आम्हीच भेटलो. हो ना, मग आम्ही कुठे तो प्रसादच नव्हता. म्हातारा तो खातो अर्धा रोळका, 4 रोळके घेऊन जातात. अरे विचार करू, 4 रोळके कोण खातं? नाही, म्हातारी खाते ना आमची. नाही दिलं तर भेटणार नाही. प्रसाद बांधले अभिषेक. असं स्थान प्रसाद दुर्लभ का? असं काही फायदा नाही. जे आहे सत्यमेव जयते. स्वामी चक्राने सांगितलं सत्यार्धवा व्हावे. जे मागायचं ते सत्यार्धवा मागा. मागू नका असं नाही, पण मागताना कसं मागा, जे आपल्याला लागतं तेवढंच मागा. घरी लागत तेवढंच न्या. ते फालतू नेऊन खराब होऊन फेकून देण्यामध्ये काय अर्थ आहे का? खाल्ला जात नाही, कोणी खात नाही. आणि तो असा लोकांचा किंवा परमेश्वराचा उच्चिष्ट असलेला प्रसाद तो वाया जाणं म्हणजे आपल्याला काय आहे? अरे या प्रसादाचे नरक होतात तर त्या प्रसादाचे किती नरक होते. हा नक्की मागा, सत्यार्थ व्हावा. मागू नका असं देवाने सांगितलंच नाही, पण कसं मागा, सत्यार्थ व्हा. सत्यार्थ व्हा. जे लागतं तेवढं मात्र मागा, तेवढं मात्र घेऊन जा. आपल्याला माहीत आहे आपल्या घरच्यांचा आहार किती आहे ते आपल्याला माहीत आहे का नाही? दररोज भाकरी कोण करतं? आम्ही. मग आपल्याला माहीत आहे ना कोण किती खातं. त्यानुसार अर्धवा मागा, परंतु जे सत्य आहे ते मागा, असं त्यांना सांगायचं तात्पर्य होतं. आता स्थान प्रसाद दुर्लभ कसं? दुर्लभ म्हणजे काय? ना तो संबंधाचा परिणाम दुष्करी कष्टी न पाहिजे. तो संबंध दुष्करी कष्टाने पात्र
प्राप्त होत नाही. का म्हणून ना ज्ञानियाशी का जे एरा अज्ञानाशी जना ते अज्ञान, जे अज्ञान आहे त्यांना ज्ञानच नाही ते कष्ट सायाशी काहीचे करे. ज्याला ज्ञानच नाही, ज्याला त्या संबंधाची जाणीवच नाही, त्याला संबंध कळतच नाही, तो कशाला कष्टमय करण. लाईनमध्ये उभं राहून कशाला स्थान वंदन करण, लाईनमध्ये राहून कशाला प्रसाद नमस्कार करण. ज्याला कळतच नाही अज्ञान माणसाला, काय खोटी लाईन आहे. अशा माध्यमातून ज्याला काही कळतच नाही त्याच्यासाठी कष्ट सहायची काय कर तया न पवे त्याला दूरची ठेल. त्याला ते स्थान बी कामाचं नाही, त्याला ते प्रसादही कामाचा नाही, ते त्याच्यापासून दूरच जातं. तर कोणाशी दुर्लभ हे स्थान प्रसाद, मग कोणाला दुर्लभ. ना जया काही एक तयाची महिमा प्रकाशली असे. हे दुर्लभ कोणाला आहे? हे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक कोणाला दुर्लभ आहे? ज्याला काही एक तयाची महिमा प्रकाशली असे. त्या स्थानाची, प्रसादाची, भिक्षुकाची, वासनिकाची काहीतरी महिमा त्याच्या अंतःकरणात आहे, त्यालाच ते काय आहे? दुर्लभ आहे. त्यालाच ते काय आहे? आदरयुक्त आहे. त्यालाच ते काय आहे? अतिशय श्रेष्ठ आहे. दर्शन असे तया दुर्लभ. ज्याला दर्शन झालं त्याला दुर्लभ. तेच कोणतं? ना देवा कापा जे गोसावी ब्रह्मादिका म्हणितले ते आपल्या स्वरूपे ते थोर जीवा पूज्य भज्य की. ब्रह्मादिक देवता म्हणतात की आपल्या स्वरूपात जे जीव आहे तेच भज्य पूज्य आहे. त्याला थोर पूज्य भज्य तोही परमाणु मायेशी. जो पूज्य आहे, भज्य आहे, परमाणु तो मायेचा आहे. मग यापशी विशेष ज्ञानिया दुर्लभ. या सर्वापेक्षा दुर्लभ कोण आहे? विशेष ज्ञानिया. तर मग ते म्हणतात अनंता सृष्टी, अनंता अयोग्यता आपण जोडलेल्या आहे. आपण खूप अयोग्यता जोडलेल्या आहे आणि त्या नासावया कारणे. हे प्रसाद सेवा कशासाठी सांगितली की दुष्करी कष्टी न पडे. ही प्रसाद सेवा जर आपण आठवून जर विशेष नमस्कार केला, ही प्रसाद सेवा जर आपण 3 टाईम सकाळ दुपार संध्याकाळ जर आठवली म्हणजे काय? विशेष कसा आहे, विशेष कुठला आहे, त्या विशेषाची महिमा काय, त्या याचा हेतू काय, हे संपूर्ण जर आपण आठवलं तर ते म्हणतात की ती अशी अनंता सृष्टीची अयोग्यता श्रीमूर्ती उदास झाली. त्या अयोग्यतेने काय झालं? परमेश्वर उदास होऊन जाते. उदास झाले ते प्रसन्न व्हावं. आणि परमेश्वर प्रसन्न झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीही अर्थ, माणूस किती बी प्रसन्न हो त्याला अर्थ नाही, परंतु परमेश्वर जो पर्यंत प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपलं जीवन सर्व अधुरं आहे. म्हणून ते म्हणतात की ती मूर्ती उदास झाली ते प्रसन्न व्हावया. अनेक मनोधर्म करी, अनेक प्रकारचे मनोधर्म करतो, अनेक अवताराला पाडतो. तो विशेष ज्ञानियात पहा तुम्ही. विशेष ज्ञानियापर्यंत जर विचार केला तर विशेष ज्ञानियावर सुद्धा परमेश्वर काय होतात? उदास होतात. साधनदाता परमेश्वर त्याच्यावर उदास होतो आणि उदास झाल्यानंतर तो काय करतो की पर्याय नाही, जगातल्या सर्व वस्तू त्याच्या चरणाजवळ लोळणाऱ्या आहेत. इतका तो श्रेष्ठ स्वामी चक्रधारी त्याला बनवून ठेवला आहे की सकळ एक चेतनाशक्ती, जळाशक्ती संपूर्ण त्याच्याजवळ आहे. इतका श्रेष्ठ असलेला विशेष ज्ञानिया सुद्धा त्याच्यावर परमेश्वर उदास झाले. सर्व राज्य देऊन टाकलं, परंतु परमेश्वर काय झाले? उदास झाले. म्हणून उदास झाल्यानंतर तो काही खुशी नाही. त्या सकळ शक्तीच्या सुखात चरम देह सुद्धा कशाचं दिलं? सुवर्णाचं दिलं. आपलं देह कशाचं आहे? तांबड्याचं आहे. तरी किती भारी भरतो. आपल्या देहाला काही किंमत नाही. शेजारची बाई सुद्धा द्वेष करते आपला, तर गावातला काही प्रश्न नाही. याचा द्वेष करणारं या जगात कोणीच नाही. या विशेष ज्ञानियाचा द्वेष करणारे या जगात कोणीच नाही. सर्वाच्या सर्व याच्या अधीन
वर्तत असतात असा असलेला विशेष ज्ञानी आहे. फक्त परमेश्वर काय झाले, उदास झाले, परंतु त्याचं लक्ष फक्त परमेश्वराकडे आहे आणि तो काय करतो, ती अनेका अवतारा पार्थू बाकीचे अवतार त्याला दिसतात, त्यांच्याकडं नतमस्तक होतो की तुम्ही त्यांना काहीतरी सांगा, ज्याला वशिला म्हणतात. आपल्याकडं काय म्हणतात, वशिला. ही वशिला लावल्याशिवाय त्यांनी आपलं काम करणार नाही. म्हणून अनेक अवताराला प्रार्थूप आहे. शेवट प्रार्थना नाही, कोणताच अवतार त्याचं ऐकत, कोणत्याच अवताराला लाज घेत नसतो. ऐका नाही, किती अवताराला त्याने प्रार्थना केली तरी ते अवतार पाहत नाही. त्याने अधिकची अगाध चक्रवर्ती, त्याचा तो इतराकडे गेला की तो चक्रवर्ती जो परमेश्वर आहे तो अनेक अगाध होतो, अनेक क्रोधायमान होतो. मग ती वेळी श्री चरणाची रज येणार आहे, त्याला त्या स्वामींच्या चरणाची रज सुद्धा भेटत नाही. इतकं उदासीनता त्या ठिकाणी झाली. हे लक्षात ठेव. कशामुळं ही उदासीनता आपण जोडली कुठं, इथं शब्दज्ञानामध्ये. आपल्याला विषय ज्ञान झाल्यानंतर आपल्यालाही असंच कंडिशन होणार आहे. आपण काय केलेलं, या शब्दज्ञानामध्ये अनेक प्रकारचे मानसिक वाचिक अनिष्ट काय केले, जोडून टाकले. अनेक लोकांचे, आपल्याला तर कोणाचं मन दुखणं म्हणजे इस गली में गलबल आहे. कोणत्या ज्ञानियाचं, कोण्या भक्ताचं, कोण्या अनुसरल्याचं आपण फाटकन मन दुखून टाकतो. आणि संपूर्ण जोडलेली जी अयोग्यता ही सर्व त्या विषय ज्ञानामध्ये आपल्याला त्रास देते. आणि तिथं ते त्या स्वामींचं रजसुद्धा त्याला त्या ठिकाणी दुर्लभ होतं. आणि ती प्रसन्नता व्हावया, ही प्रसाद सेवा प्रसन्नतेला कारण आहे. ती प्रसन्नता व्हावया निरंतर तो स्वामींच्या चरणाची रजाची इच्छा करतो. ही स्वामींच्या चरणाची धूळ आपल्याला भेटली पाहिजे, पण शोभा तो घेऊया. स्वामींच्या चरणाच्या धुळेला सुद्धा स्पर्श करण्याची विशेष ज्ञानाची ताकद नाही. जव जव ते श्रीमूर्ती अनिकाशी प्रसन्न होय प्रसाद दे, अनिकाला प्रसन्न होते, प्रसाद देते, कृपा कार्य करते, तव तव याची दैन्य परिस्थिती होती. दुसऱ्याला ती मूर्ती प्रसन्नता देते आहे, काही कृपा कार्य करते आहे, याच्या समोर करते आहे आणि याला देत नाही. हो, बाकी त्याला देतात, आपल्याला भेटत नाही, तेव्हा आपल्या मनाला काय वाटेल. तव तव दैन्य मानी, स्वतःला तो काय करतो, दैन्यता समोरतो. तया योगी कैसे दुर्लभ नव्हे, त्याला म्हणतात की स्थान प्रसाद कसं दुर्लभ. म्हणून ही अयोग्यता आपण याच ठिकाणी जोडतो. म्हणून स्थान आणि प्रसाद भिक्षुक असणे, त्याच्यापैकी दोन जड साधनाचा आधी सांगतात. हे दोन साधन कसे आहे, दुर्लभाचे दुर्लभ आहे. म्हणून याचा अवेर करायचा नाही, याचा अवेर करायचा नाही, अजिबात याच्याकडे पाठ फिरवायची नाही. आणि पाठ फिरवली की ती दुर्लभता. जव जव तयाचा महिमा तव तव अधिक प्रकाश, तव तव तया ते अधिक दुर्लभाचा दुर्लभ होईल. मग येरे ज्ञानी येते काही सांगावेला. जर विशेष ज्ञानी याचं असं आहे, ते येर ज्ञानी याचं काही सांगतात. म्हणून ते म्हणतात जैसा तैसा प्रस्तुती प्रयत्न आणि मागील सृष्टीचे आर्जव. कशामुळे झालं, मागील सृष्टीचं आर्जव जोडलं. ते वेळी प्रसाद का जे एकाशी प्रसाद मिळत असे, पण मिळताही वंदन केलं नाही. ही कशाने प्रसन्नता होते, आपल्या मंदिरात प्रसन्नतेने असलेले प्रसाद आपल्या इथं सोडल्या जातात, पण आपण इथं येऊन सुद्धा ते करत नाही. किंवा गावात असून सुद्धा घरातून इथपर्यंत येण्याचं कष्ट करत नाही, कष्ट घेत नाही. आणि जेव्हा कष्ट घेत नाही, हे आता काही वाटत नाही आपल्याला. आम्ही बाया 4-4 वेळा माणसायला म्हणतात आज प्रसाद सोडले म्हणे. गप्पायच ना, तू गेलते ना, तिला बी अनेक थोड्या वेळाने नाही, तुम्ही गेले नाही, तुला सांगितलं ना. श्रेष्ठ समज, यालाच एक दिवस असा येईल की परमेश्वर दूर ढकलते. येणारच, प्रत्येकाला ही पाळी येणार. प्रत्येक जो जो अवज्ञा करेन, जो जो ऐको अगर नको ऐको, इथं येऊ अगर नको येऊ,
परंतु परमेश्वराच्या लिस्टीत तर नाव कुठं जाणारच नाही. परमेश्वर सर्वज्ञ आहे आणि त्या प्रत्येकाला हे दिवस येणारच आहे. म्हणून बाबा प्रसाद सेवा ही खूप श्रेष्ठ आहे. ती आपण वंदन करायलाच पाहिजे. कमीत कमी त्या दिवशी तर वंदन करा. त्या दिवशी तर तुम्ही वंदन करा. पवत्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसाद असतात. किती माणसं येतात? 2-4 माणसं मोजून येतात बिचारे. ते पवत्याला अमावस्येला येतात, पौर्णिमेला येतात, असे बरेच आहे. पण काही पवत्याची सुद्धा प्रसाद वंदन करत नाही असे बी लोक गावात आहेत. ते मोठे असतील, लहान असतील, मध्यम असतील, कोणी असो, पण येत नाही, करत नाही. आज काही नाही, परंतु उद्या असं येणार. उद्या अशी पाळी प्रत्येकाला येणार. त्यावेळी ते मिळत असेल, नाही मिळत आहे. एकाशी प्रसाद मिळतो, एकाशी मिळत नाही. म्हणून दुर्लभाचे दुर्लभ. जेव्हा योग येईल तेव्हा प्रसाद करण्याचा योग आला, तुमची इच्छा बी असली तर प्रसाद भेटणार नाही. देवाचं कार्य आहे हे, काही आपल्या माणसाचं कार्य नाही. आणि कैसा दुर्लभ, हे दुर्लभ तर भट्टासारखे अधिकरण, नागदेवासारखे अधिकरण, दोही देवाचं सन्निधान, 2 देवाचं सन्निधान आहे. आणि ज्याच्या वक्षस्थळी कृपेचा संबंध परमेश्वराचा दिसतो, अशा प्रकारचे जे पवित्राचे पवित्र अधिकरण भट्ट असतात, अशा प्रसादवत भट्टवासा उपलक्षणे ज्ञानियाचा चेतन साधनाचा जर आपण दुर्लक्षता केली, कुठं भोगणार? म्हणून ते म्हणतात दुर्लभाचे दुर्लभ, दुष्करी कष्टी न पविजे. म्हणून आपण कोणीही असलं तर आपल्याला 2 हात जोडायला काही, तेही वाकून दंडवत करायला काही हरकत नाही. काय फरक पडतो? डॉक्टर सांगतो कमरेमध्ये गॅप गेला आहे, तुम्ही वाकायचं नाही. काय गेलाय तुमचा? मग म्हणतात मानेमध्ये गॅप गेला आहे. मग थोड्या दिवसांनी काय म्हणतात हातामध्ये गॅप गेला आहे. मग सांगतात पोटामध्ये गॅप गेला आहे. जात नाही, पोटात बी जात, पोटात बी जात, सगळीकडे गॅप जातो. तर अशा माध्यमातून आपल्याला हे गॅप जाण्याचे चक्र चालूच राहतील, परंतु साधनवंत समोर भेटणार नाही. आणि दुष्कराची दुष्कर आहे. म्हणून दंडवत हा अतिशय प्रेमाने, अतिशय आदराने त्या पात्राच्या ठिकाणी करावा, असं स्वामी चक्रधरांनी सांगितलं. माईम भट्ट आहे, भट्टोबास आहे, इंद्र भट्ट आहेत. अशा प्रकारच्या सारख्या पात्रांना तो परमेश्वराने हे केलं. आमच्या नागदेव आचार्यांनी डोमेग्रामला स्वामी गेल्यानंतर आले, तो उंबरवटा काढला. उंबरवटा, डोमेग्रामचा उंबरवटा स्वामी चक्रधर गेल्यानंतर नागदेव आचार्यांनी स्वतः काढला, त्याचं पात्र बनवलं. त्याचं काय बनवलं? पात्र बनवलं. आणि तो नमस्कारीला. काही गरज नव्हती हो, 2 अवताराचा संबंध होता. परमेश्वर अवतार दररोज जवळ होते, परंतु त्याला दुर्लभ दुष्करी कष्टी त्या जड पदार्थाच्या ठिकाणी किती लहलता की आमच्या नागदेव आचार्यांनी स्वतः नमस्कार कर. जो हमेशा परमेश्वराला डोके पायावर आपलं नतमस्तक ठेवणारा नागदेवाचार्य स्वामी गेल्यानंतर त्याच्या वस्तूला सुद्धा त्यांनी नमस्कार केला. आपण कुठं लागतो? हे सर्व यांची अवहेलना करायची नाही. अशा पात्रासह अशा माध्यमातून जे पात्र आहेत त्यांची अवहेलना करायची नाही. ज्या ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या त्या ठिकाणी हे करायचं नाही. म्हणून ते सांगतात की भट्टाचा, नागदेव आचार्यांचा अशा प्रकारचा त्यांनी तो उंबरवटा काढला, तो नमस्कारला. इंद्र भट्टापाशी जो प्रसाद होता तो त्यांच्याकडून मागितला, तो वंदन केला आणि त्याचे विभाग केले. तेव्हाच त्यांनी काय केले? विभाग केले. पुढे जाऊन हा एकाच्याच बापाचा होईल
असं होऊ नये म्हणून सध्या नागदेव आचार्यांनी त्याचा काय केला, विभाग केला आणि अशा प्रकारचा सर्वाला नमस्कार करण्यासाठी दिला. हे दुर्लभ असं आपल्याला वंदन मिळतं. हे